हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे संडे आणि संडे म्हणले की प्रत्येकाच्याच घरी काही ना काही स्पेशल असतं आणि थोडं संडेचं रुटीन कसं थोडं निवांत असतं. इतर वेळेस कसं कामाला जायचं असतं, ऑफिस असतं, संचीचं स्कूल असतं, त्यामुळं धावपळ, गडबड असते. संडे म्हणले की थोडंसं निवांत असतं, एकदम शांतीत असं करते मी. काही सगळी कामं आहेत. तर अंघोळीला पण थोडा लेटच केला होता. अंघोळ वगैरे झाली. सकाळचा नाश्ता पण झाला. नाश्त्याला केलं होतं पोहे केले होते, चहा वगैरे झाला. नंतर बाकीचं काय कामं आहेत तर ते करून घेतले. आता दुपारचं स्वयंपाकाचं टाईम झाले, जवळपास एक 12 सव्वा 12 झाले. दुपारचं जेवण पण एक दीड पावणे 2 वाजेपर्यंत करतो आम्ही. आता संडे स्पेशल बनवायला लागले. मी पनीर बनवते, नंतर नान बनवायचे आहेत आणि चपात्या पण बनवते. आता नान थोडेसेच करते कारण मैद्याचं तसं जास्त खातच नाही आम्ही आणि खायला पण आवडतं आणि मग थोडंसंच खात असतो. तसं जास्त खाल्लं तरी पण कधी तर चालते, पण मी जास्त नाही करत खात. 3 ते 4 नान करणार आहे. संचितला 1, मला 1, त्यांना 1 आणि 1 शिल्लक राहील असा. तर असं 4 नान आणि चपात्या पण करणार आहे. तर मैदा चाळून घेतलाय. मैदा चाळून घेतला की त्याच्यामध्ये मी टाकलं थोडासा सोडा टाकायचा, दही पण टाकायचं. दही टाकले की नान एकदम छान होतात. तर आता मी 4च नान करते त्यामुळे एक जवळपास 3 चमचे टाकले मोठे दही. दही आंबट नसावं जास्त, नाही तर आंबट असले की मग एवढं छान लागणार नाहीत ना. नंतर थोडीशी साखर टाकायची, थोडं तेल टाकायचं. तेल खूप जास्त टाकायचं नाही, नाहीतर तेल जास्त टाकलं तर ज्यावेळेस आपण नान तयार करायला घेतो तर त्यावेळेस ते तव्याला चिटकणार नाहीत आणि मग तव्यावरून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेल थोडंसंच टाकायचं, नाही टाकलं तरी पण चालते. नाही पण थोडंच टाकायचं, कारण का तेवढा असा पिठाला एकदम छान सॉफ्टनेस असा येत नाही तेल नाही टाकले की. पीठ थोडंसं हेच वाटतं. त्यामुळे मी थोडंसंच टाकलं होतं तेल आणि सोडा टाकल्यामुळं कसं एकदम असं भरभरीत असं दिसतं, एकदम एकत्र असं एकदम असं सॉफ्ट असं पीठ दिसत नाही. थोडंसं पीठ असं असं आपण कसं ब्रेड वगैरे कसं करतो तर तसं होतं ते. ब्रेडचं वगैरे पीठ कसं होतं तर तसं सेम सोडा आणि दही टाकल्यामुळे पीठ होतं. त्याला एक अर्धा पाऊण तास ठेवला की मग नंतर आहे तर छान सॉफ्ट होतं. त्याच परातीमध्ये नंतर मी गव्हाचं पीठ मळून घेतलं. पीठ आहे तर थोडं जास्तच मळून घेतलं. आता उद्याचं पण थोडंच पीठ मळून घेतले. त्यांना उद्या ऑफिसचं काम आहे त्यामुळे त्यांना लवकर जायचं आहे, 4 वाजता जाणार आहेत. त्यामुळे त्यांना पण नाश्त्याला आणि टिफिनचं पीठ आताच मळून घेतलं दुपारीच. म्हटलं संध्याकाळी मळण्यापेक्षा आता मळायच लागले तर आताच मळून घ्यावं. नंतर पीठ वगैरे मळून झालं की आता त्या पिठाला जे नानचं पीठ आहे तर त्याला थोड्या वेळ तसंच ठेवायचं. आता हे नानचं पीठ थोड्या वेळ म्हणजे अर्धा पाऊण तास होतोय, तोपर्यंत पनीरची वगैरे तयारी आहे तर करून घेणार आहे मी. पनीर आहे तर सिंपलच असं असतं एकदम, म्हणजे ग्रेव्ही बनवते मी. मटर पनीर असेल तर छान लागतं, पण आता ओली मटर वगैरे मिळत नाही त्यामुळे फक्त पनीर बनवायला लागले मी. पनीर ग्रेव्ही, कांदा टोमॅटो ते कट करून घ्यायचं. आता इकडं गरमी खूप जास्त व्हायला लागली, गरम होते त्यामुळं काजू नाही टाकत मी. नाहीतर तुम्हाला काजू वगैरे चालत असतील तर टाकायचे काजू. मी काजू आहे तर टाकत असते, पण आता गरम जास्त व्हायला लागले आणि काजूमध्ये पण उष्णता असते त्यामुळं मी काजू कटच करून टाकले. नाहीतर इतर वेळेस मी काजू पण टाकत असते 4-5. त्यामुळे आता काजू नाही टाकत. फक्त कांदा, 2 कांदे घेतलेत, एक मोठा टोमॅटो घेतला आहे, थोडंसं खोबरं पण घ्यायचं आणि सगळं बारीक कट करून घ्यायचं. अजून थोडंसं कट होते तोपर्यंत लगेचच तवा गरम करायला ठेवायचा. तवा गरम झाला की कांदा छान तेलामध्ये भाजून घ्यायचा. कांदा, टोमॅटो, खोबरं आहे तर व्यवस्थित छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि हे सगळे मसाले आहेत तर एकत्रच बारीक करायचे. मसाला बारीक करताना नंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर थोडीशी टाकायची आणि हे जे भाजलेले मसाले आहेत तर ते टाकायचे. थोडं जिरं टाकायचं आणि त्याचं वाटण तयार करायचं. सगळं एकत्रच बारीक करायचं. आता पनीर बनवते म्हणले की तेलाला अजिबात कंजूसी करायची नाही. पनीरची ग्रेव्ही कशी असं बघितलं तर छान खावी अशी वाटावी. त्यामुळं पनीर करताना कधी पण तेल भरपूर टाकायचं. छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा. जोपर्यंत तेल सोडत नाही मसाला तोपर्यंत भाजत राहायचा. तुम्ही बघू शकता मसाला किती छान असा भाजलाय. आता मसाला छान भाजला की नंतर मीठ टाकायचं. ज्यावेळेस मसाले तेलात टाकले होते त्यावेळेस मीठ टाकलं तरी पण चालतं. मसाला पटकन भाजतो, पण मी आता टाकायला लागले. नंतर मीठ टाकून घेतले की पनीर मसाला टाकायचा. आता माझं पनीर मसाला हे जे टाकलं होतं तर हे सुहानाचं होतं आणि नंतर त्यांनी दुसरं पण आणलं होतं एक, ते थोडासाच होता सुहानाचा, संपत आला होता. नंतर कॅच आणला होता, कॅचचा सुहाना मसाला, सुहाना नाही पनीर मसाला, तर तो टाकायचा. नंतर हे बेगडी मिरचीचं तिखट आहे, भरपूर असं बेगडी मिरचीचं तिखट टाकायचं. कलर खूप छान येतो आणि तिखट अजिबात होत नाही. नंतर हे कॅचचा आहे तर तो पनीर मसाला मी टाकला कॅच कंपनीचा, तर त्याला पण छान भाजून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेफार मसाले वगैरे राहिलेले असतातच, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. पाण्याने भांडं स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि ते मसाल्याचं पाणी पण
ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आणि अजून छान तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे. मसाले भाजतेत तोपर्यंत एका साईडला शिगडीवर दुसऱ्या शिगडीवर तवा गरम करायचा. तव्यामध्ये थोडासा कस्तुरी मेथी ती थोडी भाजून घ्यायची. थोडी भाजली की कसं आता वातावरण कसं थोडंसं पाऊस आहे, थोडंसं ऊन नाही, त्यामुळं ते मसाला थोडा हे होतोय ना, असं एवढं क्रश राहत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे थोडं भाजले की एकदम कुरुम असं होतो आणि मग ते हाताने चुरगळून वगैरे टाकायची कस्तुरी मेथी. आणि कस्तुरी मेथीने टेस्ट आहे तर खरंच खूप छान लागते पनीरला. त्यामुळे भरपूर अशी कस्तुरी मेथी थोडीशी भाजून आणि हाताने क्रश करून टाकायची, म्हणजे टाकायचीच. आता गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकले की ग्रेव्ही आहे तर पटकन तेल सोडती आणि छान पण अशी ग्रेव्ही म्हणजे पटकन शिजते पण. त्यामुळं एका साईडला लगेचच मी गरम पाणी करून घेतलं होतं. ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाही, नाहीतर पातळ केली का एवढी छान लागत नाही. आता एकदम कमी गॅसवर आहे तर त्याला शिजू द्यायची. थोडी साखर पण टाकायची. साखर टाकली का मसाले आहेत तर म्हणजे त्याची टेस्ट आहे तर चांगली लागते असं म्हणते मी. मी असं ऐकलं होतं तेव्हापासून मी ते पण अशा ग्रेव्हीच्या ज्या काही भाज्या बनवते तर त्यावेळेस मी थोडीशी साखर पण टाकत असते. नंतर ग्रेव्ही छान अशी शिजली का नंतर पनीर टाकायचं. पनीर टाकलं पण एक 10 मिनटं ठेवायचं. खूप जास्त असं पनीर आहे तर ठेवायचं नाही ग्रेव्हीमध्ये, म्हणजे गॅस चालू ठेवायचा नाही, नाहीतर ग्रेव्ही आहे तर असं म्हणजे पनीर आहे तर जास्त असं हे होतं म्हणतात, रबरासारखं होतं. त्यामुळे एक 5-10 मिनटं ठेवायचं. 5-10 मिनटं झाले की गॅस बंद करायचा. आणि ग्रेव्ही माझी छान शिजत होती तोपर्यंतच मी चपात्या पण लाटून घेतल्या. 2च चपात्या केल्या होत्या आणि आता 4 नान होतेत. तुम्ही बघू शकता ज्यावेळेस मी मगाशी पीठ मळत होते त्यावेळेस एकदम भरभरीत असं झालं होतं सोडा वगैरे टाकल्यामुळं. आणि आता छान मऊ वगैरे पीठ झाले. आता इथं तुम्ही मैद्याचं पण पीठ घेऊ शकता किंवा गव्हाचं पण पीठ घेऊ शकता. आता मैद्याचं पॅकेटला मी बांधून गाठ मारून ठेवलं होतं, त्यामुळे आता मी गव्हाच्या पिठामध्येच डब्बा आहे माझा गव्हाचा, तर त्याच्यामध्येच मी लावून ते असं लाटून घ्यायला लागले नान. नान आहे तर सरळच लाटून घ्यायचा. नान लाटतोय तोपर्यंत तवा गरम करायला ठेवायचा. आणि तवा नॉनस्टिकचाच तवा घ्यायचा. नॉनस्टिकचा तवा घ्यायचा नाही. नॉनस्टिकचा जर तवा घेतला तर ते चिटकणार नाही आणि आपले नान व्यवस्थित होणार नाहीत. लोखंडाचा तवा घ्यायचा किंवा शक्यतो ज्या तव्याला दांडा आहे तर दांडा असणाराच तवा घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित नान भाजायला येतो. नान लाटून झाला की लगेचच एका साईडला पाणी लावायचं. आपण भाकरीला कसं पाणी लावतो तर सेम भाकरीला पाणी लावतो तसंच लावायचं. आता पनीर आहे तर मी एकदम छान चमचमीत केले, त्यामुळे नान प्लेनच ठेवला आहे मी. तुम्ही तर अद्रक लसूण असं लावू शकता, नंतर काळे तिळे लावू शकता, फक्त लसूण पण लावू शकता, कोथिंबीर पण टाकू शकता. पण मी प्लेनच नान ठेवलेत कारण पनीर आहे तर माझं एकदम असं चमचमीत झालं होतं. तेल वगैरे भरपूर होतं, एकदम छान दिसत होतं, म्हणून म्हणले नान आहे तर थोडे साधेच ठेवावेत. आणि बघू शकता तुम्ही एका साईडने नान शेकत आलाय. आणि नॉनस्टिकचा तवा नसला की ते चिटकून बसतं व्यवस्थित, आणि नॉनस्टिकचा तवा असल्यावर तर ते चिटकत नाही आणि नान व्यवस्थित भाजला जाणार नाही. तव्याला पूर्ण चिटकून बसला पाहिजे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित आहे तर ते जाळावर भाजता येतोय. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा नान भाजायला लागलाय. एकदम दही टाकल्यामुळे एकदम छान नान होतो. दही टाकायचंच नान बनवताना आणि थोड्या वेळ ठेवायचं, पण एक अर्धा पाऊण तास किंवा 1 तास ठेवायचं. एकदम मस्त असे नान होतात. आणि नान झाले की लगेचच जेवण करायला बसायचं, अजिबात वेळ करायचं नाही. त्यामुळं पहिलं सगळं स्वयंपाकाचं करून घ्यायचं. भात पनीर वगैरे सगळं करायचं, चपात्या वगैरे बनवायच्या, नान सगळ्यात मागं ठेवायचे. नान झाले की लगेचच जेवण करायला बसायचं, कारण एकदा नान थंड झाले की अजिबात खाऊ वाटत नाहीत. नंतर वरून तूप लावायचं, बटर लावायचं किंवा प्लेन ठेवलं तरी पण चालते. आणि आता मी पटापट आहेत तर 4 नान आहे तर लगेच करून घेणार आहे. मागच्या साईडने पण तुम्हाला दाखवते. मागच्या साईडने पण खूप छान आहे तर भाजले. जाड पण जास्त करायचे नाहीत, नाहीतर जाड जास्त केले की मग पिठासारखे लागतील. त्यामुळे थोडेसे पातळच ठेवायचे. मागच्या साईडने एकदम लालसर असं झाले. आता 3 आहेत तर मी असे सरळच लाटले उभे, आणि एक गोल पण लाटून बघावं म्हणलं, पण गोल एवढा दिसायला छान दिसत नाही. जसा तो उभा दिसतोय तसा प्रॉपर नानसारखा तो दिसतोय. आणि हे आहे तर ती तंदुरी रोटी आहे तर तंदुरी रोटीसारखा वाटतोय. हिला मी बटर बटर किंवा तूप वगैरे काय लावत नाही, असं प्लेनच ठेवलं. आणि आता सगळं झालं की लगेचच पटापट आहे तर जेवण करून घ्यायचं. संडे स्पेशल आम्ही बऱ्याच दिवसांनी पनीर बनवतोय, नाही तर शक्यतो चिकन वगैरेच असतं. पण आज म्हटलं चला पनीर करूया. संचेतला पण खूप जास्त पनीर आवडतं, त्यामुळे संचेसाठी पण आणले. आणि बेगडी मिरचीचं कसं फक्त कलर येतो, तिखट कसलंच होत नाही, त्यामुळे दिसायला फक्त एकदम लाल असं दिसतं पण अजिबात तिखट लागत नाही. संचित आवडीनं आहे तर तो पनीर आणि खात असतो. ग्रेव्ही पण एकदम छान टेस्टी आहे तर होती. बघू शकता तुम्ही थंड झाले पनीर. आता थोडंसं मी गॅस बंद केला, अजून थंड वगैरे काही नाही झालं. तुम्ही बघू शकता एकदम छान होतं. वरून कोथिंबीर वगैरे पण टाकू शकता, पण मी कस्तुरी मेथी भरपूर टाकली होती. कस्तुरी मेथी जर असेल तर आपल्याला वरून कोथिंबीरची पण काही गरज नाही. तुम्ही बघू शकता सगळं चपात्या वगैरे खाली आहेत. तिथं नान पण तयार झालेत. 4 नान 2 चपात्या केलेत.
भात केला नाही कारण संध्याकाळी फक्त सिंपल कढी आणि भात खायचं होतं, त्यामुळे भात आता बनवला नाही. कांदा आणि लिंबू कट करून घेतलं. इथं थोडंसं बघू शकता ग्रेव्ही आहे पनीरची. तर आता लगेच आणलं बाहेर, जेवण करायला बसतोय. तर टाईम आता जवळपास एक 1:30-2 वाजत आलेत. आणि सॅलॅडमध्ये काकडी, गाजर, नंतर कांदा, लिंबू असेल तर एकदम भारी लागते. आता संडे म्हणले की माझं भाज्या सगळ्याच संपत आलेल्या असतात. जवळपास आता काहीच नव्हतं, काकडी नव्हती, गाजर नव्हतं, कांदा आणि लिंबूच आहे तर फक्त घेतला. आता जेवण वगैरे करायचं आणि नंतर भाज्या वगैरे पण आणायला जायचं आहे. त्यांना ताट वाढले. चला तर तुम्ही सगळेजण जेवण करायला या. आणि नान आणि पनीर कसं झाले तर ते पण सांगा. संचितला पण वाढायला लागले. संचित काय स्वतःच्या हाताने खात नाही, पण उगा आपलं म्हणत असतो मला दे मी खातो, पण तो काय हाताने खात नाही. आणि हे जे काय ताट दिलेलं आहे तर ते त्याने स्वतःच्या हाताने खाल्लं नाही, मीच त्याला नंतर चारलं आणि ते माझ्यासाठी सेपरेट ताट घेतले. तर आता आम्ही जेवण करून घेतो. संचितला आणि त्यांना विचारलं मी कसं झाले पनीर, तर संचित काही सांगायला तयार नव्हता. त्यांना विचारलं कसं झाले तर ते म्हणले छान झाले पनीर. आणि चला तर तुम्ही पण या जेवण करायला. जेवण वगैरे झालं की नंतर आता संचित घ्यायला लागलाय झाडून. सगळी भांडे वगैरे मी ठेवली आणि पसारा भरपूर केला होता. संचित घरी असला की काही ना काही काढत असतो, पसारा करत असतो. तर त्यांनीच पसारा केला होता. मी त्याला गोड बोलून म्हणलं चल तूच पसारा व्यवस्थित सगळं ठेव, मी तुझा व्हिडिओ काढते. त्यामुळे संचित आहे तर खुश झाला आणि त्याला गोड बोलून आहे तर त्याच्याकडून थोडंसं काम करून घेतलं. त्याला सगळं व्यवस्थित ठेवायला लावलं, झाडून वगैरे घे लावलं. करंज्या केल्या होत्या मी, करंज्या पण खाल्ल्या. त्याचं सगळं सारण आहे तर खाली सांडलं होतं, ते सारण सगळं पायाला लागत होतं. त्यामुळे त्याला म्हणलं ते सगळं व्यवस्थित तू झाडून घे आणि मी तुझा व्हिडिओ पण काढते आणि तुला दाखवते पण. म्हणून संचितनी झाडू आणलं, सगळं व्यवस्थित ठेवलं आणि झाडून घ्यायला लागलाय. भांडी काय अजून घासली नाहीत, झाले काय भांड्याचं पाणी आहेत तर अजून दुपारचं जायला लागले. त्यामुळे भांडी जेवणाची तशीच ठेवलेत किचनमध्ये. स्वयंपाकाची पण होती आणि जेवणाची पण आहेत भांडी अजून. तर त्याला ज्यावेळेस संध्याकाळी पाणी येईल तर त्यावेळेस ती भांडी घासून घ्यायची. आणि आता संचित घ्यायला लागलाय झाडून. नंतर भाज्या वगैरे पण आणायला जायचं आहे. संडे म्हणलं की मी प्रत्येक संडेला जाऊन भाज्या घेऊन येत असते. एक 8 दिवसाच्या तर भाज्या आणायच्या. आता आज आणल्या की नंतर पुढच्या संडेलाच भाज्या आणायच्या. सगळं संपलं आता जवळपास. कोथिंबीर, टोमॅटो वगैरे काय जे काय सगळं संपलेलं आहे तर ते सगळं घेऊन यायचं, आणायचं, निवडायचं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. तर संडेचं रुटीन असं असतं. कधी दिवस आहे तर संडेचा पटकन जातो कळतच नाही. दिवसभर काही ना काही चालूच असतं. जे काय राहिलेली कामं वगैरे असते, सुट्टी असते संचितला, त्यांना सुट्टी असते. त्यामुळे जे काय सुट्टीच्या दिवशी भरपूर अशी काही काही कामं असतात तर ते करून घ्यावे लागतात. आणि त्यामुळं रविवारचा दिवस आहे तर पटकन आहे तर कधी गेला ते कळतच नाही. उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आपलं कामच असतात, काही ना काही हे आणायचं आहे, ते आणायचं आहे. आता ठेवला आहे चहा. चहा तुम्ही पहिला या. भांडे बघू शकता तुम्ही मागं तशीच भांडे आहेत, अजून भांडे काही घासले नाहीत. भाज्या जाऊन घेऊन आले मी. भाज्या वगैरे जाऊन आणल्यानंतर, भाज्या आणल्यानंतर मग चहा ठेवला आहे. संचित तिथे बसला आहे. भाज्या आणायला गेलतो त्यावेळेस त्याला चॉक घ्यायचे होते. एकदम कलरफुल असे चॉक आणलेत तर त्या चॉकनी पाटीवर लिहित बसला होता काय काय. तर 1-2 कलर दिले. नंतर त्याला सगळेच कलर पाहिजे होते, त्यामुळे सगळे कलर जेवढे होते तर त्या सगळ्या कलरचे त्याला फोडून सगळे थोडे थोडे दिले आणि ते काहीतरी टाईमपास करत बसला होता. आता पाणी वगैरे आले. पाणी आले की लगेच भांडी घासून घ्यायला लागले. भांडी घासून झाली की लगेच कढी बनवायची आहे. कढी आणि भात एवढं संध्याकाळचं जेवण सिंपल बनवतोय. संचित व्हिडिओ काढत बसला होता. म्हणला तू भांडी घासते तर मी तुझा व्हिडिओ काढतो. त्याच्या काही हाताला येत नाही, स्टूलवर उभा राहून आहे तर व्हिडिओ काढत असतो. आणि तो व्हिडिओ काढत होता, मी सांगत होती कसं काढायचं काय, तर तो काय ऐकत नाही, त्याच्या पद्धतीनंच काढत असतो व्हिडिओ. आणि तुम्ही बघू शकता ही सगळी दुपारच्या जेवणाची स्वयंपाकाची भांडे आहेत. नंतर भांडे घासून घेतली, कढी बनवून घेतली. कढीचा शॉर्ट व्हिडिओ मी केला आहे, तर शॉर्टमध्ये तुम्हाला दिसेलच कढी कशी बनवली. आणि भात बनवला आहे. तर संध्याकाळचं जेवण एकदम लाईट असं केले, कारण दुपारी खूप जास्त असं हेवी झालं होतं. मैदा वगैरे खाल्ला की मैद्याचं पदार्थ लवकर हजम वगैरे होत नाही, तसंच पोटात असं जड असं वाटतं, अजून भूक लागली नाही असं वाटतं. त्यामुळे आपली सिंपल अशी कढी आणि भात बनवला आहे. आता भात पण बघू शकता गरम आहे. आता लगेचच गरमागरम जेवण करायचं. जेवण झाले की नंतर खाली गेलो होतो फिरायला. एक 15-20 मिनटं फिरलो. थोडंसं सामान घ्यायचं होतं, सामान पण घेऊन आलो. शेंगदाण्याचे लाडू करायचे होते तर ते सामान वगैरे आणलं. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.